नागपुर में अजनी थाना पुलिस ने एक बड़ी मादक पदार्थ तस्करी का भांडाफोड़ किया है। पुलिस के भरोसेमंद सूत्रों के अनुसार अधिकारियों ने वसंत नगर स्थित एक किराए के मकान पर दबिश दी, जहां राहुल राजेश पाटिल के पास से 5 किलो 246 ग्राम गांजा बरामद किया गया। बरामद माल की अंतर्राष्ट्रीय बाजार में कीमत लगभग 1,04,920 रुपए आंकी गई है। इसके साथ ही आरोपी का मोबाइल जब्त किया गया। पूछताछ में राहुल ने बताया कि उसने गहेश दिलीप वांड्रे और जय सप्पतलाल शिववंशी से यह माल खरीदा था। इसके बाद पुलिस ने दोनों आरोपियों को भी हिरासत में ले लिया। यह बड़ी कार्रवाई वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में पंचों की मौजूदगी में एनडीपीएस कानून के तहत की गई। पुलिस अब पेड सप्लायर नेटवर्क की पड़ताल कर रही है। दिनांक 6/11/2025 रोजी डीबी पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वसंतनगर येथे राहणारा एक व्यक्ती अवैधरित्या गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे। अशा गोपनीय माहितीवरून एनडीपीएस तरतुदींचे पालन करून माननीय वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांना माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच माननीय सहपोलीस आयुक्त शिवाजी राठोड साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिताराव सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना संपूर्ण या मिळालेल्या माहितीबाबतची माहिती देऊन त्यांचा लेखी आदेश घेऊन त्याप्रमाणे सदर ठिकाणी डीबी पथक आम्ही स्वतः व पंच फोटोग्राफरसह रेड केली असता राहुल राजेश पाटील राहणार वसंतनगर याच्याकडे 5 किलो 246 ग्राम अवैधरित्या साठवणूक केलेला गांजा मिळालेला आहे आणि तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा गांजा त्याच्याकडे महेश दिलीप वांड्रे आणि त्याचप्रमाणे जय संपतलाल शिववंशी यांनी ठेवलेला आहे। तर सदर कारवाई दरम्यान एकूण 1,04,920 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 583/25 कलम एनडीपीएस कलम 8(क)20(ब)(2)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर तपास सुरू आहे। आणि इतर तपासामध्ये ज्या मूळ ठिकाणाहून यांनी गांजा आणलेला आहे तर ते सुद्धा आरोपी निष्पन्न होईल। तसेच नागपूरच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सरांनी ऑपरेशन थंडर जे राबविलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी हद्दीत कुठेही ड्रग्सची विक्री होत असल्यास आम्हाला माहिती द्यावी। आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर रेड करू आणि या ड्रग विक्रीला गांजा विक्रीला किंवा अवैध एनडीपीएसच्या कोणत्याही नार्कोटिक्सच्या पदार्थांना विक्रीला प्रतिबंध घालू। तर याबाबत भीती बाळगायची कोणत्याही नागरिकांना गरज नाही आहे। आम्ही पूर्णपणे हा नशेचा कारोबार नष्ट करण्याची आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शपथ घेतलेली आहे। जय हिंद जय भारत।